तुमच्या हळदीच्या दिवशी तुम्हाला काय फोटो काढायचे ते काढा, पण ते तुमच्या प्रिय मित्रांनी तुम्हाला हळद लावायच्या आधी. कारण एकदा का ते हळद लावायला आले का त्याच्यानंतर तुम्हाला हळद लावली का हळदीला तुम्ही लावले हेच कळत नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं होतं कलवरेंनी ते नवरदेव आणि नवरीचं लई जंगी स्वागत करायचं ठरवलं होतं. आयडिया तर एकदम जबरदस्त होती. नंतर त्या नळकांड्यांमधून कलर कमी आणि धुरच जास्त निघायला लागला. मग फायनली नवरदेव आणि नवरी स्टेजवर आली. मग हळदीच्या ऍक्च्युअल प्रोसेसला सुरुवात झाली आणि सुरुवात केली माझ्या लाडक्या बहिणीने म्हणजेच प्राप्तीने. और ये ननंद और भाऊजाई का प्यार नहीं तो और क्या है. मग जायच्या टायमाला तिच्या देहात आलं का आपण भावाला शाळेत लावलीच नाही. मग आत्या बहीण माई जेव्हा मला हळद लावित होती तेव्हा आमचं टावर ब्लॉगर मोड मध्ये आलं होतं. पण मला या अशी हळद लावची सिस्टीम काय आवडत नव्हती. असं वाटायचं का नवरदेवाची वेगळी आणि नवरीची वेगळी हळद लावून राहिली, कारण दोन्ही मध्ये अंतर असले पडत. म्हणलं मग हळद सर्वसमावेशक वाटण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट बदलावं लागेल. मग आता पावर कस काय सेटअप झाला. नवरदेव आणि नवरी असे एका फ्रेममध्ये दिसले पाहिजे आणि चांगला सेटअप लावायचा उशीर लगेच झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचीचे क्लासमेट ग्रुप फोटो काढायसाठी आले आणि ते म्हणे का आम्ही पण रील बनवणार. त्यांना म्हणलं अरे थांबा, तुमच्या दाजीचा पॅटर्न वेगळा आहे, असं आरडायचं नसते, तिला दुसरं काहीतरी म्हणायचं राहतंय आणि ते काय म्हणायचं राहतंय तुम्हाला चांगलंच माहिती. तेव्हा एकदा होऊन जाऊ द्या. मग हळद लावायला आई आणि काकी आले. आईने प्राचीला आणि काकीने मला हळद लावली. मग मम्मीला म्हणलं का मम्मी तो आले की इकडे. तेव्हा मम्मी मला हळद लावायला आली आणि दोघांना हळद लावता लावता दोघींच्या काय मनात आलं काय माहिती, दोघींनी लगेच नजर लागू नये म्हणून असं केलं. मग मम्मीला म्हणलं का किती बोटं मोडली, तर मम्मी म्हणती आणि माझ्याकडून तुम्हाला एक फुकटचा सल्ला, हळदीला जेव्हा तुमचे मित्र आलेले राहते तेव्हा त्यांना शक्य तितकं लेट हळद लावायला सांगा, कारण एकदा का त्यांनी हळद लावली तिथून पुढे तुम्हाला फोटो घ्यायची इच्छा राहत नाही. आणि आमच्या शाळा ग्रुपचं तर माझ्यावर लई विशेष प्रेम आहे. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, पण थांबा दोस्तो अजून दोघा तिघांचे लग्न शिल्लक आहे दोस्तो, लग्न राहिलेल्यांचा बेत पाहतो दोस्तो. आता नुसतं हे गाणंच नाही तर या हळदीचा पूर्ण मोठा ब्लॉग पाहायसाठी आपल्या शुभम पवार या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि मी पुन्हा हळद लावायसाठी रेडी होतो. तोपर्यंत